हाय हॅलो नमस्कार. माझ्या सगळ्या यूट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जावो हीच बापाच्या चरणी प्रार्थना. तर संध्याकाळच्या 4 वाजताचा व्हिडिओ आता येतोय. गायांचं सगळं शेणपाणी आवरले आणि सकाळी जे घास कापून आणले होता तो गायांना टाकलाय. आता संध्याकाळचा घास कापायचा आहे, तर आम्ही चाललोय घास कापायला. तर घास कापता कापता बघू शकता इकडं घासाच्या वावरामध्ये लांडोर आलेलं आहे. तर हे बघा झूम करून दाखवते मी. तर मस्त असे 2 लांडोर आलेले आहे. 4-4:30 वाजले. तर बघू शकता इकडं ऊस गेला त्याच्यामुळे आले की काय कुणास ठाऊक, पण छान असे 2 लांडोर आलेले आहे. तर असं बघून खूप छान वाटलं, कारण की आमच्याकडे शक्यतो लांडोर वगैरे येत नाही. तर घास आणून टाकलाय आणि आजीबाईचं म्हणजे सासूबाईंचं चालू होतं गवत घ्यायचं काम. तर मी पण तिकडे गेले. तर तुम्हाला आमच्या जे कढईचे झाडं आहे ना ते दाखवते. तर आजीने गवत घेतलं, ते गवत पण न्यायचे. तर इकडं आमच्या आंब्याच्या झाडाला किती बार आलाय तुम्हाला दाखवते. आणि हा आंबा कलमी आहे. कलमी आंबा आहे. त्या लावून झाले 3-3.5-4 वर्ष झाले असेल. आणि मागच्या वर्षी पण थोडे आंबे आले होते. आणि हा केशर आंबा आहे बघू शकता. खूप छान असा बार आलेला आहे, पण वारं वावदन आणि पावसामुळे हा बहुतेक निम्माच बार राहू शकतो. तर मागच्या वर्षी पण असंच झालं होतं, खूप असा बार आलता, पण वाऱ्याने आणि वावधनाने तो गळून जातो. तर पुढं खूप सारे अशी झाडं आहे, तुम्हाला मी आज दाखवते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर येथे मी केळीचं झाड आणलेलं आहे आणि कलम आणलं होतं. हे याला लावून झालेत आता 5-6 महिने झाले. तर अशा प्रकारे ते वाढले, खूप छान प्रकारे आलेलं आहे. आणि शेतामध्ये पाणी असतं ना त्याच्यामुळे खूप छान अशी झाडं येतात. इकडे जास्वंदाचं पण फुलांचं झाड आहे इकडे. बघू शकता अशी खूप छान कढईचे झाडं आहे. आणि सावलीसाठी कडेला झाडं लावले ना सावली पण पडते. तर इथे हळद लावलेली आहे. आम्हाला वर्षभराची हळद बरोबर होते इतकी आम्ही हळद लावलेली आहे. तर लिंब, कढीपत्ता सगळी झाडं बांधाच्या कडेला लावलेली आहे. भरपूर आहेत अशी केळी. तर अशा प्रकारे मस्त अशी झाडं आमच्या इथे आलेली आहे. तर आता आज संध्याकाळचा आठवडी बाजार होता. तर आम्ही काय बाजारला जात नाही, तर पण बाजार घरी आलेला होता. तर बघू शकता मेथीची भाजी. म्हणतात की खूप आता मेथीची भाजी स्वस्त आहे. आणि ही तांदुळक्याची भाजी. तर कोण कोण खातं तांदुळक्याची भाजी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे बघा तांदुळक्याची भाजी मस्त कांदा, मीठ, मिरची, लसूण घालून साध्या पद्धतीने करायची खूप छान अशी भाजी होती. आणि आठवडे बाजार म्हटलं ना तर खूप छान असा भाजीपाला येतो, घरी पण असतो भरपूर. तर इकडे खाऊ पण आणलेला आहे आणि खाऊ पण मस्त कांदा, लिंबू आणि टॅमॅटो कापून मस्त अशी भेळ पण बनवली होती. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक खाऊ खाल्ल्यामुळं कमीच लागतो, त्यामुळे वांग्याची भाजी केली. तर आज छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट